अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटी घोटाळा आणि अपहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सडकून हल्लाबोल केलाय। जे स्वतःला छोटा शंकराचार्य समजतात आणि रोज सकाळी उठून हिंदुत्वावर प्रवचन झोडतात, ते राम मंदिर लुटणाऱ्यांवर आज गप्प का, असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय। नितेश राणे हे हिंदुत्वावर बोलत अनेकदा तेढ निर्माण होणारी वक्तव्य करतात। हिंदू खतरे में है असं म्हणतात, हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करतात। मात्र तेच राणे आज राम मंदिर दान चोरी प्रकरणी गप्प आहेत। नितेश राणे फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववादी होतात का? एवढ्या मोठ्या प्रकरणावर ते का गप्प राहिलेत? यात भाजपच्या लोकांचा हात आहे का? हिंदुत्वावर बाता करणारे राणे गप्प का आहेत? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यावर संजय राऊत यांनी ही सडकून टीका केली आहे। काय केली ही टीका आणि काय आहे राम मंदिर दान चोरी प्रकरणी भाजपच्या लोकांच्या मौन राहण्याचं कारण, समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी घोटाळा जून 2026च्या पहिल्या आठवड्यात उघड झाला। या प्रकरणी SIT ने 8 जणांना अटक केली। यात मनीष कुमार यादव, रामशंकर यादव उर्फ टिन्नू, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अटकेतील मुख्य आरोपी आणि मंदिर व्यवस्थापनात काम करणाऱ्या लोकांचे नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढला। विरोधी पक्षांच्या आरोपानुसार मंदिराच्या ट्रस्टमध्ये विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराशी संबंधित लोकांचा भरणा आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप थेट सत्ताधारी भाजप आणि संबंधित नेत्यांवर केले जात आहेत। हा अपहार झाल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढलेत। राऊत अत्यंत आक्रमकपणे म्हणालेत, इतिहासात सुलतान गझनवीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटल्याची नोंद आहे, कारण तो परकीय आक्रमक होता। परंतु इथे अयोध्यात भाजपच्या छत्राखाली राम मंदिर 66 वेळा लुटले गेले। रावणाचा दाखला देत ते पुढे म्हणालेत की रावणामध्ये शेकडो अवगुण होते। त्याने सीतेचं अपहरण केलं, देवांशी युद्ध केलं, पण त्याने कधीही देवाच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारल्याचं इतिहासात ऐकिवात नाही। मग हे राम मंदिराचे दान लुटणारे कलियुगातील महाभ्रष्ट रावण नेमके आहेत तरी कोण? संजय राऊत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना थेट लक्ष केले। राऊत यांनी नितेश राणेंचा उल्लेख छोटा शंकराचार्य असा केलाय। जे स्वतःला छोटा शंकराचार्य समजून हिंदुत्व शिकवतात, ते राम मंदिरातील या महाघोटाळ्यावर आता रस्त्यावर का उतरत नाहीयेत? सकल हिंदू समाजाला रस्त्यावर का आणलं जात नाहीये? नेहमी हिंदू धर्म धोक्यात असल्याचा गळा काढणारे हे वाचाळ नेते आज प्रभू श्रीरामाच्या घरात चोरी झाल्यावर बिळात का लपून बसलेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। संजय राऊत यांनी केवळ नितेश राणे नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर बड्या नेत्यांनाही धारेवर धरले। स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस या चोरीवर गप्प का आहेत? कुंभमेळा करणारे आणि धर्माच्या नावावर मत मागणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आता ढिम्म का बसलेत, असा सवाल त्यांनी केलाय। जो पक्ष आणि जे नेते प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेट्या सुरक्षित ठेवू शकत नाहीत, त्यांनी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची अजिबातच गरज नाहीये। बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व हे देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी होतं। ते कधीही देवाचं घर लुटणाऱ्यांना पाठीशी घालणारं बेगडी हिंदुत्व नव्हतं। राम मंदिरातील दानाचा हिशोब लागत नसल्याच्या या ताज्या प्रकरणामुळे आता संजय राऊतांच्या छोट्या शंकराचार्य या टोमण्यामुळे आता भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद अत्यंत टोकाला पोहोचलाय। प्रश्न पडतोय की महाराष्ट्राच्या गल्लीबोळापासून ते थेट दिल्लीपर्यंत जे स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजतात आणि दुसऱ्यांच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करतात, ते आज कुठे बिळात लपून बसलेत? हाच आजचा सर्वात मोठा सवाल आहे। अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहिलं। संपूर्ण देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांनी आपल्या घामाचा पैसा, आपल्या हक्काची कमाई त्या दानपेटीत अर्पण केली। कोणाकडे 10 रुपये होते त्याने 10 दिले, कोणाकडे 1000 होते त्याने 1000 दिले। त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचा अपहार होतोय, चोरी होतीये। ही सामान्य गोष्ट आहे का हो? ज्या देवाच्या नावावर सत्तेच्या खुर्च्या मिळवल्या, ज्या प्रभू श्रीरामाच्या नावावर मतांची झोळी पसरली, आज त्याच देवाच्या चरणी आलेल्या दानाचा हिशोब गायब होतोय। जे स्वतःला सर्वात मोठे हिंदुत्ववादी समजतात, ते भाजपचे नेते आणि त्यांचे भोंगे आज गप्प का आहेत? जेव्हा खऱ्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनाच्या काही धार्मिक विधींवर बोट ठेवलं, तेव्हा या राणे मंडळींनी विचारलं होतं की शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय? विचार करा, ज्यांनी स्वतःला धर्माचे एवढे मोठे प्रेषित समजून थेट जगद्गुरूंना प्रश्न विचारले, ते स्वतःला छोटा शंकराचार्य समजणारे नितेश राणे आज राम मंदिरातील दानपेटीच्या चोरीवर एक अवाक्षर तरी बोललेत का? जेव्हा देवाचं घर लुटलं जातं
तेव्हा शांत बसणारे कधीही हिंदूंचे कैवारी असू शकत नाहीत। आता जनतेने ठरवायचं आहे की खरं हिंदुत्व कुणाचं। तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।